हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज पहा मी कुठे आलेली आहे. तर हे आहे मंदिर कालकाई देवीचं. तर खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. पाहू शकताय कसं मंदिर आहे, खूप छान आणि मोठं सुद्धा आहे. तर इथलं वातावरण इतकं छान असतो ना, थंडगार असतो आणि मनाला खूप शांती मिळते इथे आल्यानंतर. तर हे पहा विहिरीचं पाणी खूप छान गार पाणी असतं. अगदी मन प्रसन्न होतं इथे आल्यानंतर. तर छान पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि मग चला आता आतमध्ये जाऊया आपण मंदिरात. तर इकडे पायऱ्या आहेत खूप साऱ्या, कारण वरती आहे देवी. हे इकडे पाहू शकताय मंदिर. छान ओटी वगैरे भरली मी आणि मग व्हिडिओ केलं, फोटो काढले आणि मग आरामात शांत बसलेला होता मी इथे. माझ्या मिस्टरांना सुद्धा व्हिडिओ कॉल आलेला आहे. तर इकडे मी व्हिडिओ करत होते आणि इकडे व्हिडिओ कॉल आलं. तर मस्त छान 10-15 मिनटं आम्ही शांत बसलो आणि देवाच्या इथं खूप मस्त बरं वाटतं ह्या देवीसमोर बसायला. एकदम थंडगार असतो मंदिर हा. कधीही या, उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी पण या, खूप छान वाटतं. तर इकडे पहा आजूबाजूला सुद्धा खूप देव आहेत आणि आता ऊन आलेलं आहे. इकडे पाहू शकताय. तर इकडे एक गंमत दाखवते मी तुम्हाला. इकडे माझ्या पाठीमागे बघा किती देव आहेत, मोजता येणार नाही इतके देव आहेत. मला वाटतं 33 कोटी देवच असतील, मला नाव नाही माहिती, पण तेच देव असणार, इतके सारे देव. पाहू शकता किती देव आहेत. खूप छान बरं वाटतं इथे आल्यावर. तर ही आहे विहीर. तर ह्या विहिरीचं पाणी ना कधीच आटत नाही आणि थंडगार पाणी असतं विहिरीचं ह्या. तर ह्या मंदिरामध्ये ना मी जेव्हा लहान होती ना तेव्हापासून येत असते या मंदिरात. खूप छान मस्त वाटतं एकदम. मन प्रसन्न होऊन जातो. किती छान मंदिर आहे पाहू शकते. तेव्हा छोटा होता, पण आता जरा खूप छान झालेलं आहे. आणि इथे ना बाहेर छोटीशी वडापावची टपरी आहे, कारण हे मंदिर खूप डोंगरामध्ये आहे, खूपच लांब आहे. चालत यायला तर 1-1.5 तास जातो, जास्त पण जाऊ शकतो. आता आम्ही गाडीवरती आलेलो आहोत. तर इकडे पाहू शकताय माकडं किती आहेत, माझ्या डोक्याच्या वरती पाहू शकताय. खूप सारी माकडं आहेत आणि त्या दादांना दुकानामध्ये सारखे येत आहेत. खूप मज्जा येते. म्हटलं थोडंसं व्हिडिओ करूया. तर गरमागरम आता वडापाव घ्यायचे आहेत आपल्याला. तर इकडे पाहू शकताय छान गरमागरम वडापाव घेतले आणि झाडाखाली बसलेलो आहोत आम्ही खायला. तर या तुम्ही पण खायला.